हा व्हिडिओ मी मराठी ट्रेडर्ससाठी बनवत आहे, कारण बरेच असे फ्रेंड्स आहेत साऊथ इंडियाचे, ते बिलकुल चार्टचा अभ्यास नाही करत आणि त्यांना वाटतं की BTSTमध्ये ट्रेड नेले आणि त्यांचं प्रॉफिट होईल. पण असं होत नाही. कारण काय होतं की सपोज तुम्ही इथे एक ट्रेड घेतला आहे आणि ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मार्केट वर जाईल, पण मार्केट वर नाही जात, एकाच रेंजमध्ये असतं, थोडंसं खाली जातं. तुम्ही प्रॉफिट्सची वाट बघत राहता, तुमचा ट्रेड तुम्ही नेक्स्ट दिवशी कॅरी फॉरवर्ड करता आणि मग परत साईडवेज, परत थोडंसं खाली आणि वर मार्केट जातच नाही. थोडंफार वर जातं पण ही रेंज ब्रेक नाही करत. तर यामुळे काय होतं, जो मार्केटचा प्राईज असतो, जो प्रीमियमचा प्राईज असतो, तो काय होतो, तो डिके होतो. प्रीमियम चार्टचा जो प्राईज असतो तो डिके होतो आणि लॉसेस होण्याची जास्त संभावना असते. तर या ज्या लेवल्स असतात, ही जी लेवल आहे, ही जी लेवल आहे, या क्रुशियल्स लेवल्स असतात. या मार्केटनी ब्रेक करणं जरुरी असतं जर तुमचा व्ह्यू डाऊन साईड असेल, पी साईडला असेल. तर ही रेंज मार्केटनी थोडीशी ब्रेक केली, पण अगेन मार्केट वर गेलं आणि याचा लोअर लो नाही बनवला. तर लोअर लो नाही बनवला, मार्केट अजून वर गेलं, तर लोकांना वाटलं या रेंज मार्केट ब्रेक करेल आणि मार्केट वर जाईल. पण तसं पण नाही झालं. मार्केटनी इथे थोडा वर जाण्याचा प्रयत्न केला, पण ही रेंज ब्रेक नाही केली. तर या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण नोटीस केल्या तर मग आपल्याला कळतं की मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, मार्केट कुठल्या डायरेक्शननी यायचा प्रयत्न करत आहे. तर परत मार्केट थोडंसं खाली आलं आणि मग हा जो रेंज आहे, इथे कोणाचेच प्रॉफिट मोस्टली झाले नसेल बाईंगमध्ये, कारण हा कन्सॉलिडेशन स्टेट होता. इथे जे मोठे प्लेयर्स असतात त्यांनी खूप लोकांना जमा केलं इथे, बायर्सला आणि सेलर्सला. आणि मग खूप लोक जेव्हा जमा होतात, जेव्हा त्यांना दिसतं की व्हॉल्यूम चांगला आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, आता जेव्हा त्यांना मार्केटला खाली पाडायचं असतं ते थोडंसं मार्केटला वर नेतात. इथे मार्केटला वर नेलं, सगळ्यांना वाटलं असेल मार्केट वर आहे, वर चाललं, इथे व्हॉल्यूम चांगलं जनरेट झालं लोकांचं. आणि मग काय झालं, हळूहळू करता त्यांनी एकदम मार्केटला खाली पाडलं. तर इथे जे खाली पाडलं मार्केटला, खाली पाडल्यावर मग एकदम त्यांनी मार्केट वन रेंजमध्ये नेलं. आपण याला म्हणतो साईडवेज. तर हा जो रेंज आहे, नॉन ट्रेडिंग झोन आहे आणि इथे त्यांनी मार्केटला पाडलं. तर ज्या लोकांना 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी इथे प्रॉफिट 100% बनवलं असेल, पण जे फ्रेशर असतील त्यांचे धडाधड लॉसेस इथे झाले असेल. म्हणून 2 ते 3 वर्षांचा एक्सपिरियन्स मार्केटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता ही जी रेंज होती, ही नॉन ट्रेडिंग झोनची रेंज होती. इथे ऑप्शन बाईंग अजिबात करायचं नाही आहे आणि इथे पैसा बनत नाही अशा रेंजमध्ये. तर इथे मी काय केलं, जवळपास 7ला थोडासा प्रॉफिट मार्केटने दिला, 8, 9, 10ला मी काय केलं, मी इथे ऑप्शन सेलिंग केलं. ऑप्शन सेलिंगमध्ये जेव्हा पण प्राईस कमी होतो मार्केटचं तेव्हा आपल्याला पॉईंट्स मिळतात. पण ड्रॉबॅक एकच आहे, इथे जास्त क्वांटिटीज आपल्याला घेता नाही आहेत, कारण एकच क्वांटिटी 1 लाखाची इथे असते आणि आपल्याला मार्जिन बेनिफिट हेज करून घ्यायचं असेल तर मग आपण हार्डली 2 क्वांटिटीज इथं घेऊ शकतो. तर त्यामुळे काय होतं की आपला जो कॅपिटल लागला असतो त्याचा 10% बनत नाही, कारण इथे क्वांटिटी सायझिंग आपली कमी असते. तर आपण 10% एक्सपेक्ट नाही करू शकत, पण 5 किंवा 4% मार्केटकडनं आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर 2-3 दिवस मी 4 ते 5% बनवण्याचा प्रयत्न केला आणि नंबर ऑफ ट्रेड्स माझे कमी झाले, कारण सेलिंग होतं. सेलिंगमध्ये ट्रेड्स कमी होतात तर ब्रोकरला कमी चार्जेस गेले. पण आज काय झालं की मार्केटने जो फॉल दिला हा मी कवर केला. या फॉलमध्ये मी बाईंग केलं. आता बाईंगमध्ये पैसे बनतात, तर माझं टार्गेट 10% असतो दिवसाचा, पण इथे फक्त एकच फॉल आहे, इथे साईडवेज आहे, इथे साईडवेज आहे, तर इथे 10% नाही झाला, पण 8% मी कॅपिटलचा काढला. तर कॅपिटल माझा 1 लाख असतो, तर 8% मी 1 लाखचा एवढ्या फॉलमध्ये काढला. तर अशा प्रकारे आपल्याला मार्केट बरोबर बघायचं आहे आणि पाहायचं आहे की बाईंग करायचं आहे की सेलिंग करायचं आहे. आणि ही जी रेंज आहे, फॉल दिल्यानंतर मार्केट या रेंजमध्ये सस्टेन झालं, इथे खाली पण नाही गेलं, वर पण नाही गेलं. तर ज्या लोकांचा इथे प्रॉफिट झाला असेल तो प्रॉफिट मार्केटने काढायचा प्रयत्न केला, कारण हे कन्सॉलिडेशन जेव्हा होतं
तेव्हा पॉईंट्स इथे कमी होऊन जातात. सपोज तुम्ही इथे 500 रुपये बनवले तर ते तुमचे 300-350 होऊन जातील जर तुम्ही ट्रेड होल्ड करता. तर इथे हा नॉन ट्रेडिंग झोन असल्यामुळे इथे ट्रेड करायचं नाही आहे. तर मी एक्झिट इथे नाही केलं, इथेच एक्झिट केलं 8%वर आणि या रेंजमध्ये मी ट्रेड नाही केलं. तर हे जे आहे नॉलेज हे तुम्हाला एक्सपिरियन्सने येईल. जसं तुम्ही 3 ते 4 वर्ष ट्रेडिंग करता तर तुम्हाला कळेल की कधी निघायचं, कधी ट्रेड्स घ्यायचं. आणि तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर चॅनलचे व्हिडिओ सगळे बघा. थोडीफार तुम्हाला आयडिया स्टॉक मार्केटची नक्की येईल.